तुळजापुरात देवदर्शनला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसच्या भीषण अपघाताची घटना सध्या समोर येतेय। या बसमध्ये एकूण 20 ते 22 भाविक प्रवास करत असताना जोराचा आवाज आला आणि सगळीकडे आरडाओरड सुरू होऊन सगळे प्रवासी आपापला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते। हा अपघात इतका भीषण होता की संपूर्ण बसमध्ये फक्त रक्ताचा खच दिसत होता। मोहोळ तालुक्यात ही घटना घडली असून यात 3 वाहनांचा विचित्र अपघात होऊन 20 ते 22 जणांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कोळेवाडी जवळ ट्रक, मिनी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। यावेळी ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर ट्रकनं रॉंग साईडला जाऊन मिनी बसला धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की मिनी बस थेट पलटी झाली, त्यामुळे बसमध्ये असलेले प्रवासी जखमी झाले। या मिनी बसमधील भाविक तुळजापुरात देवदर्शनासाठी जात होते। या दुर्घटनेत बस चालकासह 13 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले। दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह एकाचा जागीच मृत्यू झाला। मोहोळ तालुक्यात कंटेनर, मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता। या अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेली मिनी बस बाजूला करण्यात आली। या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय।